आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मॅडम ये ना साजिदी। तुम्ही बोलवलत? मगाशी मी तुझ्यावर खूप चिडले, रागवली असशील ना माझ्यावर? पण त्याचं काय आहे ना की तू या घरची सून होण्याआधी या घरच्या रीतीभाती, सगळ्यांचे स्वभाव, आवडीनिवडी हे सगळं तुला माहित असायला पाहिजे। हा माझा अट्टाहास आहे आणि कदाचित म्हणूनच तो सगळा राग तुझ्यावर निघाला असेल। आय एम व्हेरी सॉरी। नाही तुम्ही सॉरी नका ना म्हणू। मी तुम्हाला प्रॉमिस करते इथून पुढे प्रत्येक गोष्टीत मी नीट लक्ष देईन। समजूतदार आहेस। खरं तर मी तुला इथे बोलवलंय एक आनंदाची बातमी द्यायला। माझ्या आदित्यने तुला पसंत केलंय। काय? हो, त्याने लग्नासाठी होकार दिलाय। तुझ्या आईवडिलांना ताबडतोब इथे बोलवून घे। चांगल्या कार्याला कशाला उशीर उगाच? सुपारी फोडण्याचा कार्यक्रम लगेच करून घेऊ आपण। जा जा लगेच फोन कर त्यांना। हो मी करते फोन। हो आदित्य सर तुम्ही बोलवलत? सकाळी मी जात होतो ना, आईला सगळं सांगायला आपल्याबद्दल तू अडवलंस ना। बघ आता काय झालंय। तो मी तुला सांगतो अजूनही वेळ गेली नाहीये। चल आत्ताच्या आत्ता आपण आईला आपल्याबद्दल सगळं सांगून टाकूया। चल तू। आदित्य सर काय चाललंय तुमचं? काय चाललंय म्हणजे काय? तुम्हीच आता बाहेर समजांना सांगितलत ना की त्या साजिरी मॅडम चांगल्या आहेत म्हणून। आता तुमच्या सांगण्यावरच देवी यांनी तुमच्या सुपारी फोडण्याचा कार्यक्रम ठरवला आहे। अगं तू वेडी आहेस का? पारू मी असं काही बोललो नाहीये। मी बोललो आईला की साजिरी भलेही चांगली मुलगी असेल पण मला नाही लग्न करायचंय तिच्याशी। माझं प्रेम पण आईने मला हे बोलूच दिलं नाही। तिने तिचा अर्थ लावला। मला हा कार्यक्रम नाही करायचा यार। हो पण मग आता काय करायचं आपण? एव्हाना देवी यांनी साजिरी मॅडमना सांगितलं असेल की तुम्ही त्यांना पसंत केलं आहे म्हणून। आणि कोण जाणे त्या साजिरी मॅडमच्या घरी योनीरा पोचला भी असेल। अरे यार माझं डोकं चालत नाही। आदित्य काय चाललंय तुझे? मला कळलंय की तू त्या साजिरीला पसंत केलेस म्हणून आणि आजच तुमचा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आहे। हे बघ मला अजिबात पटलेलं नाहीये। हो बाबा काय बोलताय हो बाबा? बाबा तुम्हाला वाटतं मी असं काही करेन? बाबा मी आईला काहीतरी वेगळं सांगत होतो, तिने त्याचा वेगळाच अर्थ लावला।